तुमचं नाव? सारिका संतोष गुरव. वहिनी जरा जोरात. सारिका संतोष गुरव. सारिका वहिनीसाठी जोरात टाळ्या वाजवा. आहो जीवलग जीवाचा माझा संतोष मामा जीवलग जीवाचा जीवलग जीवाचा माझा संतोष मामा जीवलग जीवाचा जीवलग जीवाचा माझा संतोष मामा जीवलग जीवाचा. काय माहिती का यांच्या मिस्टरांचं नाव संतोष आहे, बरोबर ना? एकदा जोरात टाळ्या वाजवा. टाळ्या एवढ्यासाठी त्यांच्या मिस्टरांचं नाव संतोष म्हणून नाही, वहिनी उखाणा घेणार आहे का त्याच्यासाठी. हा वहिनी. मंगळसूत्राच्या दोन वाट्या एक सासर एक मागे संतोषरावांचं नाव घेते तिला मला सौभाग्याचा आनंद. तुमचं नाव? कुसुम अक्षय गायकवाड. उखाणा. हा इकडे पुढे आहे. काय झालं? काय झालं? उखाणा नाही घेत. लग्न झालंय का? कुणाचं झालंय? कुणासंग? अक्षय सोबत. अगं बाई लव मॅरेज आहे का? नाही का? तर टाळ्या वाजवा बिचारायचं. लाल मणी तोडले काळे मणी जोडले यांच्यासाठी सुखाचे माहेर सोडले. लाल मणी तोडले काळे मणी जोडले यांच्यासाठी सुखाचे माहेर सोडले. अक्षय गावांसाठी सुखाची माहेर सोडले. अरे नाना अमिता ना दिलीप कुमार ना किसी हीरो के बच्चे हम सीधे साधे अक्षय अक्षय हम सीधे साधे अक्षय हम सीधे साधे अक्षय अक्षय हम सीधे साधे अक्षय. ज्योती आणि उखाणा. उखाणा नको आता. लग्न झालंय ना ते? पण आता नको. हा? उखाणा सगळेच घेतात. उखाणा सगळेच घेतात. मग असं करते. काय दुसरं करायचं नाही. उखाणा गेलाय उखाणा नंतर इकडे. हा घालून घे ना व्हिडिओ, कारण का ते काय होतं तुमच्या गेम मध्ये येतात ना? फक्त मला उखाणा घ्यायलाच पाहिजे. लवकर झाले कारण स्क्रीनला चालू आहे बघ पाठीमागे आपण दिसतो. लई मोठी लाईन आहे. एवढा वेळ तुम्हाला मिळाला कसं व्हायचं? हा नाही 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 ते नंतर सगळं. कधी लग्न झालं? 2019. लॉकडाऊन मध्ये का लॉकडाऊनच्या नंतर? लॉकडाऊनच्या अगोदरच. जस्ट म्हणजे लॉकडाऊनचा फायदा झाला तुम्हाला. दुसऱ्याचे किती लग्न केली? दुसऱ्याचे किती लग्नाला गेला? तिथं नुसतं खायचं काम केलं, उखाणा केलं, घ्यायचं काम केलंच नाही. काय तुमच्या मिस्टरांचं? दगडू. हा पिढ्यात पिढा पिढ्यात पिढा. काय झालं? काय काय इतका बघा आहे का? हा पिढीवर उभे वाकून गरुड यांचं नाव घेते तुमच्या सगळ्यांचा मान. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान. मोनिका वरून तांबळे. मोनिका ओ माय वहिनी असं तुमचे मिस्टर तुम्हाला म्हणतात का? कधी म्हणतात? मूड असतं. कधी असतो मूड त्यांचा?
प्रेम कोणीच कोणाचं नसतं. नाही ना मुलं ना कोण भाऊ ना कोण, फक्त आपले असतात ते नवरा बायकोचे एकमेकांचे असतात. शेवटपर्यंत तेच एकमेकांवरती प्रेम करतात. बाकी पूर्ण जग हे स्वार्थी आहे. त्याच्यामुळे त्या जोरात टाळ्या या वहिनीसाठी वाजवा. हां वहिनी हां. जन्म दिला मातेने, पालन केले पिताने, वडिलांचे नाव घेतले पटवले नाते. जोरात टाळ्या वहिनीसाठी. वहिनी सविता भुजबळ, यांचं मयूर भुजबळ, आणि सगळं मिळून सविता मयूर भुजबळ. वाजवा भुजबळ वहिनीसाठी. हां उखाणा. भाजी भाजी मेथीची, मयूरामाच्या प्रीतीची. एवढा एकच उखाणा आम्हाला पोषण करेल. भाजी मेथीची आणि हेही माझ्या प्रीतीची. आता एक नवीन आला की सतरंजी असते पट्यापट्याची आणि ही माझ्या एका राट्याची. ही एक आक्रमण आलाय. हे घेऊन गेलं, हे उखाणा घेऊन गेलं. वहिनी तुम्हाला दुसरा उखाणा येत नव्हता. चांगले काय माझा टाळ्या वाजवा. हां वहिनी रोहिणी राकेश सूर्यवंशी, उखाणा. वटवृक्षाच्या झाडाखाली दत्ताची सावली, राकेशरावांना जन्म देणारी धन्याची माऊली. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हां आणि उखाणा. मंगळसूत्राच्या दोन वाट्या, सासू मावळ्याची फूल, वेळी कामाचं नाव घेतलं, करतांची चूल. क्या बात आहे. जोरदार टाळ्या वहिनीसाठी. लाईट करा, लाईट. त्या पाठीमागच्या शांती वर करा. डोळ्यात वरती करा. हां वहिनी तुमचं नाव. मनीषा अमोल वक्ते. उखाणा. केकातले चॉकलेटले आंबेराव आणि खाते. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. वेळा तुम्ही आंबेरावांचं नाव घेतलं. लाईटच बंद झालं. हां वहिनी सोनाली किरण बनसोडे. उखाणा. चंद्राला इंग्रजीत म्हणतात मूल, किरणरावांचे नाव घेते, मी बनसोडे घराण्याची सोन. जादू तेरी नजर, खुशबू तेरा बदन, तू हाँ कर या ना कर, तू हाँ कर या ना कर, तू है मेरी किरण, तू है मेरा किरण. मला वहिनीच्या बघण्यावरतीच कळलं की नक्की इथं कोणतरी आहे त्यांचं. वहिनी किरण भाऊ आहेत. किरण भाऊ हात वरती करा. कसला बिचारा पुरुषाला बघा तिकडे बघा. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. असं प्रेम पाहिजे हो. वहिनी इथे पण वहिनीचं मन तिथे. कशी असतात मला किरण भाऊ. खरंच सांगतो मी. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. हां वहिनी तुम्ही तर गरज सगळं झालं. कोण नाही आलं सोबत. हां तुमचं नाव. उखाणा. जिजुरीचा खंडोबा, तुळजापूरचे पुराणे, गुलाबरावांचे नाव घेतले, मी रंगराज बनले. अग अंबाबाई लाड लाड ये गए, अग अंबाबाई लाड लाड ये गए, काग धरी लास लाग, धरी लास लाग, धरी लास लाग, धरी लास लाग. अग अंबाबाई लाड लाड ये गए, अंबाबाई लाड लाड ये गए, काग धरी लास लाग, धर लास लाग, धर लास लाग, धर लास लाग. वहिनी आपला तुम्ही तुळस, अहो तुमचं नाव सांगा बघा. तुळस लावली. या इकडे. हां स्वाती संजय बनसोडे. उखाणा. आपला तुम्ही तुळस, कृष्णा लावते देवा, पालाच्या नावासाठी ओढीदार जन्मलेला. क्या बात आहे. जोरदार टाळ्या वहिनीसाठी. हां वहिनी तुझा हरिभाव भजन. उखाणा. नव्या आयुष्याची नवी गाणी, हरी माझा राजा, मी त्याची राणी. वाह वाह. राजा को रानी से प्यार हो गया, पहली नजर में पहला प्यार हो गया, दिल जिगर दोनों घायल हुए, दिए नजर के पार हो गया, राजा को रानी से प्यार हो गया. वहिनी मनीषा
शिवाजी महाराज यांना सुनील माझ्याकडून राहण्याचा मुद्दा मानायचा. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजलंय गडकिल्ल्याच्या दगडावर, शिवरायाचं नाव गाजलंय गडकिल्ल्याच्या दगडावर, शिवरायाचं नाव गाजलंय गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजलंय गडकिल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. सौ तेजल सुगणवाड. आणि तुकाना वेगळी. महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस, जीवनराळांचं नाव घ्यायला मुलांना यास. असा महादेव मोठा जतीन त्याची अर्धांगी पार्वती, असा महादेव मोठा जतीन त्याची अर्धांगी पार्वती. तिचं यरमाळ्याची सतीन येळ डोंगरावर नांदती, तिचं यरमाळ्याची सतीन येळ डोंगरावर नांदती. असा महादेव मोठा जतीन त्याची अर्धांगी पार्वती, असा महादेव मोठा जतीन त्याची अर्धांगी पार्वती. तिचं यरमाळ्याची सतीन येळ डोंगरावर नांदती, तिचं यरमाळ्याची सतीन येळ डोंगरावर नांदती. होम मिनिस्टर सांगितलं. काय बाबा वहिनी वहिनी. सरिता राणी घरे. हे सविता, अरे सविता, हे सविता, हे सविता. बस. आम्हाला एवढंच आहे. गणेश तुला गाणं येत नाही ये. आमच्या कार्यक्रमाचा पार्श्वगायक म्हणजे मला गाणं जास्त येत नाही, मी त्याच्याबरोबर म्हणतो एका जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. तुम्हाला एक गाणं माहिती आहे का? खरं तर महिलांवरती खूप गाणी आहेत, पण सगळ्यात अगोदर एक लोकगीत आलं. त्या लोकगीताचं नाव आहे शांताबाई. कोणाला गाणं माहिती? असा जगात माणूस नाही त्याला शांताबाई गाणं माहिती नाही. ते गाणं ज्यांनी लिहिलं, ज्यांनी गायलं, ज्यांनी संगीतबद्ध केलं ते संजयजी लोंढे आणि आमच्या कार्यक्रमाचा पार्श्वगायक गणेश लोंढे. एकदा जोरदार गायकासाठी झाल्या पाहिजे. त्याच्यानंतर जिथे जिथे चर्चा तुमची हो झाली, नावाला तुमच्या डिमांड आली, ओ शेख तुम्ही नादच केलाय थेट. हे गाणं ज्यांनी गायलं ते गणेशचे मामा आहेत उमेश गवळी. एकदा जोरदार गायक गणेशसाठी झाल्या पाहिजे. आणि खरं तर म्हणजे गणेशची ओळख करून त्याचं कारण एवढंच की गणेशला भरपूर गाणी हे तोंडपाठ आहे. म्हणजे जर कुठल्या वहिनींचे नाव गाण्यामध्ये असेल तर आम्ही लगेच ते गाणं घेतो, किंवा त्यांनी उखाण्यामध्ये ते गाण्यामधला एखादा शब्द आणला तर आम्ही लगेच घेतो. पण हे गाणं गणेशचं माहीत कसं म्हणून त्याला काही कळलं नाही. पण असं द्या, एकदा जोरदार टाळ्या आमच्या कार्यक्रमाचा पार्श्वगायक गणेश लोंढे याच्यासाठी झाल्या पाहिजे. त्याच्यानंतर अशोक भाऊ जरा पुढे या. आज थोडे पुढे आले पाहिजे, तुमच्या भागात कार्यक्रम आहे. या अशोक भाऊ, या 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 अशोक भाऊ या. अभिजित ये, साहिल ये. त्याच्यानंतर ते कीबोर्ड वाजवत आहेत संगीत संयोजक आजच्या कार्यक्रमाच्या आहेत. या ना अशोक भाऊ या. संगीत संयोजक ज्यांनी अजय आकुल यांचे हुबेहूब सर्व गाणी वाजवू शकतात ते पुण्यातले कीबोर्डिस्ट अशोक जाधव यांना जोरदार टाळ्या. त्याच्यानंतर अनेक कलाकारांना तुम्हाला तमाशा माहिती का नाही? तमाशा कलाकार जे तमाशामध्ये जे पॅन वाजवतात ऍक्टिव्ह पॅन, त्यांना ऑर्केस्ट्रामध्ये ऍक्टिव्ह पॅन वाजवतात, लावणीच्या कार्यक्रमामध्ये ऍक्टिव्ह पॅन वाजवतात. त्या अनेक कलाकारांना हा अभिजित घोडके नावाचा कलाकार आहे जो पॅन विनामूल्य वाजवायला शिकवतो. त्या जोरात टाळ्या सगळ्या पाहिजे. साहिल आणि मूर्ती लहान पण कीर्ती महान. सध्या तुम्हाला फोक आख्यान कार्यक्रम माहिती का? फोक आख्यान जगात सगळीकडे त्या कार्यक्रमाचं नाव झालंय. त्या कार्यक्रमामध्ये जे कलाकार आहेत ते सगळे 25च्या अलीकडचे, म्हणजे त्यांचं वय 25 नाहीये, 25च्या सगळे मधले आहेत. त्याच ग्रुपमधला हा पण एक कलाकार आहे. ढोलकीला बोलकी करणारा, अतिशय छोटा जरी असला तर ढोलकीचा आवाज खूप मोठा काढणारा साहिल कांबळे. का जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. शुभम सोडून तुला माझ्यावर भरोसा नाही का? आहे ना? ये. आमच्या कार्यक्रमाचा गेम डिझायनर ज्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, शुभम मुळे, ज्या गेम्स डिझाईन केलेल्या आहेत. त्याच्यानंतर जगन तुझे होईल लगन. आमच्या कार्यक्रमामध्येच याचं लग्न झालेलं नाहीये, त्याच्यामुळे आम्ही लग्नासाठी मुलगी बघत असतो.
याचा ऑल द बेस्ट. अहो लई जण राहिले लग्नाची नका असं ऑल द बेस्ट असंच म्हणतो आम्ही. एकदा जोरात आहे जगन भेटले याच्यासाठी झाल्या पाहिजे. छोटा भाऊ बडा धमाका आमचा, म्हणजे जिथं कमी तिथं प्रणय असतो. तिला प्रणयसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. स्पीडनं सगळ्यात फास्ट काम करणारा आमचा हा म्हणजे ते म्हणतात ना तो तिरंगा पिक्चर मध्ये डायलॉग नाही, ये वो कमांडो है जो पत्ता हिल से पहले पेंट काट डालता है, तो हा आमचा गेम डिझायनर प्रणय का जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्याच्यासाठी. आणि या सगळ्या कलाकारांना घेऊन आम्ही आजपर्यंत 4,500 पेक्षा जास्त कार्यक्रम ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये केले. माझं नाव रमेश पर्रिकर, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आमच्यासाठी सुद्धा. आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे आमचे साऊंड इंजिनियर, अतिशय उत्तम साऊंड सिस्टीम लावलेली आहे. तुम्ही एका गाण्यासाठी पण जोरात टाळ्या झाल्या पाहिजे साऊंड इंजिनियरसाठी. त्याच्यानंतर ना हे कलाकार कधी दिसत नाही पण यांच्यामुळेच कार्यक्रम होतो. साऊंडसाठी टाळ्या झाल्या आपल्या. जो स्वतः अंधारात बसतो आणि कलाकार दिसायला कसाही असो किती काळा असो त्याच्यावरती उजेड टाकून त्याला चांगलं दाखवण्याचं काम आमचा लाईट इंजिनियर करत असतो. एकदा जोरदार टाळ्या लाईट इंजिनियरसाठी झाल्या पाहिजेत. त्याच्यानंतर मी एवढा लांब आहे तरी सुद्धा तुम्हाला जवळ करून दाखवण्याची ताकद ज्याच्याकडे आहे तो आमचा कॅमेरामन आणि LED ऑपरेटर. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा झाल्या पाहिजे. त्याच्यानंतर या कार्यक्रमामध्ये छायाचित्र जे जपून ठेवत असतात ते फोटोग्राफर, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण आनंदाचे क्षण टिपून ठेवण्याची ताकद ही फोटोग्राफर मध्ये असते. आणि आमच्या कार्यक्रमाचा महत्वाचा कलाकार आहे प्रशांत पाराळे. एका जोरदार टाळ्या त्याच्यासाठी सुद्धा झाल्या पाहिजे. कारण आमचा हा कार्यक्रम संपूर्ण शूट होतो आणि एडिट होऊन तो YouTube वरती नंतर येतो. रमेश पर्रिकर आणि धडाकेबाज सिटी हे YouTube चॅनल आहे त्याच्यावरती असा हा पूर्ण कार्यक्रम येतो. ते करण्याचं काम आमचा हा सोनू म्हणजे प्रशांत पाराळे तो करत असतो. तुम्ही कुठलाही व्हिडिओ बघत असाल, टीव्ही बघत असाल, मोबाईल बघत असाल, त्याच्यामध्ये जे ऍड येतात वेपर्स असतील, खाण्याच्या गोष्टी असतील किंवा घरातल्या कुठल्या गोष्टी असतील किंवा गाड्यांच्या ऍड असतील, त्या ऍड कंपनीमध्ये ऍज अ कॅमेरामॅन म्हणून सोनू काम करत असतो. खूप मोठ्या कंपनीत तो जॉबला आहे आणि आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्याच्याकडे किती मोठा कॅमेरा देतो बघा आणि तो प्रामाणिकपणे काम करतो. माझा अतिशय जवळचा मित्र आहे. त्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सर्वांची असणारी लाडकी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ज्यांच्यामुळे आज सीधी यात्रा या ठिकाणी भरलेली आहे, त्यांच्यामुळे असा हा कार्यक्रम होतोय. समाज विकास विभागामार्फत असा हा कार्यक्रम होतोय. तर त्यांच्यासाठी एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि खरं तर मला आणि अनेक कलाकारांना ज्यांनी सपोर्ट केलेला आहे आणि कलाकारांना व्यासपीठ निर्मिती करून द्यायचं काम जे करत असतात, अनेक कलाकारांना आर्थिक मदत सुद्धा जे करत असतात, आमच्या सर्वांचे गुरुवर्य सन्माननीय निर्माते कलाकार विजयजी उल्पे ज्यांच्यामुळे आम्ही इथं आहोत. सर येत आहे त्याचा जोरदार टाळ्या कसे झाल्या पाहिजे. दादा विजय दादा आपले दादा विजय दादा विजय दादा आपले दादा विजय दादा
की आम्ही जे दादा म्हणतोय आपल्याकडं काही भागामध्ये वडिलांना दादा म्हणतात, काही भागामध्ये भावाला, मोठ्या भावाला दादा म्हणतात. खरं तर आमच्या कलाकारांचा मोठा भाऊ, वडील आणि सर्व म्हणलं तरी हरकत नाही. कारण वाईट काळात, चांगल्या काळात तर कलाकारांच्या सोबत कोणी उभा राहतं, त्यांच्यासोबत स्टेजवरती पण कोणी येतं. पण वाईट काळात उभा राहणारा माणूस म्हणजे विजय उल्पे सर आहेत, पिंपरी चिंचवड कलाकार महासंघाचे अध्यक्ष. आणि सर एक महत्वाची गोष्ट सांगायची, अशोक भाऊ एक मिनिट या. काही दिवसांपूर्वी प्रत्येकाचं आयुष्यात सुख दुःख हे येतच असतं, परंतु आमच्या कलाकाराचं ऑपरेशन झालं. काही ऑपरेशनचे पैसे होते, तर 1-2 हजार रुपये तर कोणी मदत करतं, पण हॉस्पिटलमध्ये जाऊन विजय सरांनी किती मदत केली आहे का? सरांनी मला 20,000 रुपये मदत केली. याच्यासाठी आपण पंचायतसाठी टाळ्या वाजवायला लावल्या. एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आमचे सर्वांचे मार्गदर्शक विजयजी गुरपे सर, धन्यवाद. आपण कुठे होतो? तुमचा उठाण झालेला. हा, काय झालं? काय नाही, तुम्ही असं समजायचं, आमच्या कार्यक्रमात येणाऱ्या सगळ्या बहिणी आमच्यासाठी सुवासिनी असतात असं समजायचं. तुमच्या मिस्टर तुमच्या सोबत आहेत, ते का सुखाने या. महादेवाच्या पिंडेला हर वाक्य वाढून काजूचं नाव घेते तुमचं मन राखून. वाजवा टाळ्या बहिणी. हां बहिणी. मनीषा नरेंद्र पाटील, उखाणा. चंद्र मराठी, चांद हिंदी, इंग्रजीत म्हणतात मून. नरेंद्राचं नाव घेते सासूबाईंची लाडकी सून. चांद छुपा बादल में, शर्मा के मेरी जाना, सीने से लग जा तू, बल के मेरी जाना, तुम सुम सा है यूं चुप सा है, मदहोश है खामोश है, ये समा, हाँ ये समा कुछ और है. हो चांद छुपा बादल में, शर्मा के मेरी जाना. उखाणा. दोन शिंदे, एक मुली, दोन वाजी, एक जोडी, प्रशांतना माझे जीवन झाले. होईल. रुपाली कैलास हात लावणार की करण म्हणते शॉक लागतोय ना सांगा. हां. रुपाली कैलास रवळे. रूपाने देखणी सुपारी चिकली 16 बसले, आणि दुनिया फिरते माझ्या मागत, पर तुलाच मी घेरले, तुझं पाऊल कुठे बसले. मला भुताने पछाडलं, मला भुताने पछाडलं, मला भुताने पछाडलं, मला भुताने पछाडलं. हां. बिचारी बघ गणेश, मी तिकडे दुकानात जायला माझं हात जोडून. हवा वेगाने होती, पण हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता, कारण अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा नेक होता.
बाबला वहिनी काय गजनी पिक्चर बघून आले की काय काय झालं कन्नड येते नाम कन्नड पडतं यावर गुलबर्गा मी उठा मारिला उठा मारिला काय उठा मारिला मोठा माडी ಹೇಳ್ರಿ ಹೇಳ್ರಿ हे बघा मला आहे ना इंग्लिश मराठी कन्नड मल्याळी गुजराती राजस्थानी मारवाडी आणि तेलुगू एवढ्या भाषा येतात त्याच्यामुळे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका बिंदास करा आता मी यांना बोललो तुम्हाला म्हणलं काय बोलले नाही का त्यांना म्हणलं नानू कन्नड पडतात मला कन्नड येतं मग त्यांना म्हणलं तुम्ही जेवली का उलटा मांडला मग त्या काय म्हणल्या मला काय कळलं नाही मला एवढंच आहे. हा तुमचं चुकलेच या विषयाला मराठी येत नाही म्हणून आता बघा माझं म्हणजे चुकलं जातं आणि मला कुठं येतं मला त्यांनी थोडं शिकवलं तर काय शिकलं हा कन्नडमध्ये उभं नाही काय करू महादेवाच्या पिंडाला हे काय व्हायला तुम्ही माझ्या पिंडीला महादेवाच्या पिंडाला देव घंटे वाकून संतोष रावांची नाव घेते तुमच्या सर्वांची मानवता विचारची सोडा काय ही कोण करवली का तुमची करवली हो 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 जशी पैसे साडी चोरी मिळणार आहे विचारला लगेच पण काळजी करू नका तुम्हाला पैठणी मिळाली कारण बिचारी एखाद्या मुलीला मदत करते जरा जोरात चालेल पण तुम्हाला दोन्ही जमते हा मग कन्नड आणि मराठी दोन्ही जमते चालते टाळ्या वाजवा शिवाजी महाराजांनी राज्य केलं शक्तीपेक्षा युक्तीने विलंबरावांचे नाव घेते प्रेमभाव भक्तीने जोरात टाळ्या वहिनी सर वहिनी सौ शीतल गुरु आभार खेळ हा आणि उखाणा पत्रावळ 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 आहे वांग्याची फोड पत्रावळ 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 आहे वांग्याची फोड गुरुराव आहे तसे गोड पण सासरच्या लोक दिसतात गुरुराव आहे तसे गोड पण सासरच्या लोकांसमोर माझ्यावर डोळे पडायची त्यांची वाईट फोड मग तुम्ही जॉईन फॅमिली राहता का हो त्यांना सांग ना वेगळा फ्लॅट घ्या म्हणून तुम्ही ते आता समजून सांगायला तुम्ही काय करता ते जाऊन काय बघता त्या प्रॉब्लेमला तुम्ही काय करता मी भाजप प्रभागाध्यक्ष आहे इथे. आणि मिस्टर काय करतात ते GM आहेत त्यामुळेच. मग तुम्हाला काय आवडेल त्या घ्यायला आवड आहे नाही नाही तुम्हाला फ्लॅट घ्यायला काय आवडेल काहीच नाही आहे आपल्याला ऑलरेडी आणि दुसराही का तुमच्या तुम्हाला प्रायव्हसी वेगवेगळ्या कशाला वगैरे करणार सासू सासऱ्यांमध्ये जोरात टाळ्या भेटायसाठी आहो सासू माझी छान ग छान आहो सासू माझी छान ग छान पण डोक्याला देते तार सासू माझी छान ग छान पण डोक्याला देते तार आहो सासू माझी छान ग छान पण डोक्याला देते तार मी प्राची प्रीतम चौगुले हा आणि उखाणा त्याला हात लावण्याचा करंट वरती शॉक लागतो झुंजून जाते खिडकीवाटी यांना पाहते खिडकीला तीन तारा अडकी त्याला मुंद्रकारा पानं खाता तेरा नाव येतो धरा धरा आला श्रावणबाई नाव नीती सगळ्यांनाच घरी नाव काय फुकटचं नावाला लागते लुगड्याची घडी लुगड्याच्या घडीला पैसा पडतो थोडा बसायला आणा चौरंगी घोडा चौरंगी घोड्याची चाल हलकी बसायला आणा पालखीची घरे होती बसायला आणा हत्तीची सुपावडी खाण बसायला आणा उंटाची मान उंटाच्या मानेला पटाची चावड आणि प्रीतमरावाचं नाव घ्यायला मला भारी आवड लई चांगली आवड दया वाजवा टाळ्या वेगळीसाठी हा तुमचं नाव मारुती लक्ष्मण आणि उखाणा मारुतीच्या मंदिराला सोन्याचा कळस मारुतीच्या मंदिराला सोन्याचा कळस लक्ष्मण रावांचं नाव घेते होम मिनिस्टर खेळाच्या वेळेस अंजनी
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान है, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान है. एक मुखात बोला बोला जय जय हनुमान, एक मुखात बोला बोला जय जय हनुमान, एक मुखात बोला बोला जय जय हनुमान. घरी सुद्धा घेऊन झाला तू हा अच्छा स्केप करत नव्हती ना वेळी जय विकी पवार. हा आणि उखाणा कागद लग्न लग्न बेनवाला विकीचं नाव विदेची देणारे सांग. काय झालं कागद लग्न लग्न बेनवाला विकीचं नाव विदेची देणारे सांग. तुमचं नाव काय झुकेगा नाही साला म्हणलं तुमचं नाव काय जया काय काय जया जय जय शिव शंकर क्या काला गेला कंकर हो प्याला तेरे नाम का पिया, हो मैं जाऊंगी मैं मर जाऊंगी जो तूने मुझे थाम लिया, ओ सो रबे हरे जय शिव शंकर. वही तुमचं नाव आरती मंदार पाटील. आरती उतारो रे संतोषी माता की मैं तो आरती उतारो रे, जय जय संतोषी माता जय जय माँ, जय जय संतोषी माता जय जय माँ. हा वही उखाणा चांदीच्या ताटात सोन्याचा घास, बासमतीच्या तांदळाला माहेरचा वास, मंदाराचं नाव घेतलं म्हणजे फोडणीसाठी खास. वैदिकसाठी खास हा वही ज्योती राजेंद्र गोंधळे. हा आणि उखाणा मर्द मराठी आम्ही बंगले आमचे रक्त, मर्द मराठी आम्ही बंगले आमचे रक्त, राजेंद्रांचे नाव घेते मी शिवरायांची भक्त. वाजवा टाळ्या छत्रपतीच्या शूरवरदान होऊ नका बेईमान, होऊ नका बेईमान, तुम्हाला शिवरायाची आन, शिवरायाची आन. जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी. वही ललिता ललित घाटे. आणि उखाणा संतानरूपी करंडा, मायेरूपी सागर, ललिताचं नाव घेते होम मिनिस्टरच्या कारभाराचा मान राखतो. कुणाचं काय वेळीचा धक्क्यात पाय वाजवत आहे हा वेळ तुमचं नाव प्राजक्ता निलेश घाटे. हा आणि उखाणा मंगळसूत्रात असल्या 2 वाट्या, एक माहेर आणि सासूची सूर, निलेश रावांचं नाव घेते घाटेंची सूर. गायत्री शुभंकर. हा आणि उखाणा लग्नानंतर सासूला म्हणतात आई, कन्येला म्हणतात ताई, शुभम रावांचं नाव घेते ते माझे विठ्ठल, मी त्यांची रघुमाई. आई माझी मायेचा सागर लाभीने जीवन आकार, आई मायेचा सागर दिल जीवन आकार, जीवनाच्या वाटेवरती किती असो त्याचा आधार. आई माझी मायेचा सागर लाभीने जीवन आकार. खरं आहे ना ज्या वहिनी संदेश दिला ना खूप चांगला आहे एकदा जोरात टाळ्या तिच्यासाठी वाजवा. जर तुम्ही सासूला आई म्हणून राहिलात ना भांडण नावाची गोष्टच राहणार नाही. नाही तर बघा काय 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 वहिनींना सासणाचा त्रास होतो बघा ना वहिनी. हा तुमचं नाव हा 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 तुमचं नाव माधुरी माने. सासू तुमचं काय नाव माधुरी माने. डिंग डोंग डिंग 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 डिंग. होती चंद्राची समान बसला, बाळा तेरा करू गीत जाता आई बा, तेरा करू गीत जाता आई बा. या थांब वाजवली त्याच्या अंगात येतंय. वहिनी असं गाणं सुरू झालं की ओटी मळ्या तळ्या मळ्या मळ्या
तुमचं आहे ना, तुम्हाला मराठी कळत नाही, थोडं कन्नड कळत आहे का नाही? तुला आहे ना कन्नडमध्ये सांगा, पुढं तळ आहे, पाठीमागे हुशार आहेत ते. आधी सांगून तुला विचारलं, पण चुकीची उडी मारली की तुम्ही आउट होणार आहे. आता या वहिनी आउट झालाय बरोबर, पण बिचारीला कन्नड येतं, मराठी जास्त कळत नाही, म्हणून पहिला नाव भूताचा म्हणून माप. पण इथून पुढे ज्या वहिनी आउट होतील त्या वहिनी आउट असतील ना. चला रेडी, 1 2 3 तळ्या मळ्या तळ्या मळ्या तळ्या मळ्या मळ्या. चला टाटा. वहिनी किरण भाऊ कशी जाऊन बसा. चला रेडी, 1 2 3 मळ्या 1 2 3 टाटा. चला चला वहिनी बाय बाय. चला तळ्या मळ्या तळ्या तळ्या 1 2 3 4. चला 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 वहिनी चला चला आता बाय बाय. चला चला रेडी, हा 1 2 3 मळ्या. सोबत उडी मारायची म्हणजे तर आउट होता ना. तुम्हाला मी एकटा बघत नाही, 5 माणसं आहेत, तिकडे एक आहे, तिकडे एक आहे, तिकडे एक आहे, सगळे बघतायत. तुम्ही माझी नजर चुकवताल तरी आउट होणार ना. चला तळे तळे, हा जाऊ वहिनी टाटा. तुम्ही पण नाही गेल्या, काय करता तुम्ही? नेटवर्किंग. चला पहिले काय करता? नेटवर्किंग. नेटवर्किंग. तुम्ही काय करता? हाऊस. चला रेडी, 1 2 3 तळे. तिकडे नेटवर्क चांगले, जाऊ तिघी तुम्ही पण चला. हा चला या अलीकडे वहिनी. तुम्ही काय करता वहिनी? तुम्ही हाऊस वाईफ. बर 1 2 3 तळ्या. आता काय एकटीच आउट झाली का? चला रेडी, 1 2 3 मळ्या तळ्या मळ्या तळ्या मळ्या मळ्या. या टाटा. तुमची मैत्रीण दिली ना, तुम्हाला कसं जमलं? सर ऐकण्यासारखं होईल. चला रेडी तयार. या बिचारीसाठी टाळ्या वाजवून हसीची राणी बघा, बाळाला धुवून उड्या मारते, जरा जोरात टाळ्या वाजवा बरोबर. चला रेडी, हा तुम्ही पण यांच्यासाठी पण. चला रेडी, 1 2 3 तळ्या मळ्या तळ्या मळ्या मळ्या. दोन्ही पाय एकच टाकायचे, असं असं कोणी खेळायचं नाही. जर असं असं खेळला तर आहोत. हा चला मळ्या तळ्या मळ्या मळ्या तळ्या मळ्या तळ्या 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 मळ्या तळ्या मळ्या मळ्या. हे बघा असं असं ज्या टाकतायत ना त्या आउट होतील ना. तुमचं कसं चाललंय माहिती का? एक पाय लागला आकाशी बांगडा, दोन्ही पाय एकटाच पाहिजे, अशी उडी मारायची. जर असं टाकलं तर मी आउट करा ना, मी आता पाय बघणार तुमचे. चला तळे वहिनी सोबत तळे मळ्या तळे मळ्या तळे 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 टाटा. वहिनी इकडे सांगा थोडं, तुम्ही इकडे सांगा, तुम्ही इकडे सांगा. तुम्ही काय करता? काय तुम्ही काय करता? हाऊस. तुम्ही प्रायमरी स्कूल टीचर. स्कूल टीचर प्रायमरी. काय नाही म्हणलं, तुम्ही खालीच बघताय ना, जरा पुढे पण बघा, तिकडे कॅमेरा लावलाय शूटिंगला. चला रेडी, 1 2 3 तळे. चला टाटा. चला रेडी, काय नाव बाळाचं? मला छान नाव. चला रेडी, 1 2 3 मळ्या तळ्या मळ्या तळ्या तळ्या टाटा. तुम्ही पाय असा टाकता, आता परत टाकला तुम्ही आउट नाही, पाय बघता. रेडी, 1 2 3 तळ्या. नाही वाचलं वाचलं. चला रेडी, 1 2 3 मळ्या तळ्या तळ्या. आता गेले टाटा. हा काय बाया, ज्याचं करायचं घर देशमध्ये मारलं माझं पोलं. विचारलं लेकराचं नाव विचारलं, कसं आहे चांगले म्हणलं, झाशीची राणी म्हणलं, किती कौतुक केलं. हा चला सर या पण आउट होणार आहे पुढच्या गेममध्ये. या जाऊ माझं बसा. हा वेट करू पहिले. तुमचं काय नाव? ज्योती राजेंद्र कोल्हे. तुमचं? आरती पाटील. हा चला रेडी, यांच्याकडे लक्ष द्या. चला 1 2 3 तळ्या 1 2 3 मळ्या
या दोघी आहे ना आमच्या बऱ्याच कार्यक्रमात गेले म्हणून ह्या आउट होणार नाही. आज पाहुणा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आयोजित केलेले पाहुणातरी कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना अलाउड आहे कार्यक्रमात. असं काही नाही की आपल्या आपल्याच प्रभागात खेळावं म्हणून आले खास तुमच्या कार्यक्रमात खेळावं. झालं का अजून काय बोलायचं? नाही, बस एवढं सांगायचं. तुम्हाला मी कुठल्या कार्यक्रमात खेळू नका म्हणलं आतापर्यंत? नाही म्हणले नाही तुम्ही. एखादा कार्यक्रम सांगा की तिथे खेळू नका म्हणतो. तुम्ही खेळू नका म्हणतच नाही, तुम्ही बरोबर गेम करून आउट करता. बाय बया, हे तेजस्वी लोक आहे हमारे पास. कितने शानदार विचार रखते हैं. मी कधीच कुणाला आउट करत नाही आणि कधीच कुणाला खेळवत नाही. त्याचं काय? तुम्ही बरोबर गप्पा मारून आहे ना समोरच्याची काय म्हणतात कॉन्व्हर्सेशन घालवता आणि कॉन्ट्रस्टेशन कुठं असतं हे ढेशन? आम्हाला पिंपरीचं ढेशन, पुणे ढेशन, हडपसर ढेशन, बुपुडी दापुडी हे स्टेशन माहिती. आता नवीन झाले मेट्रो स्टेशन. तुम्ही फोकस घालवता बरोबर. फोकस ह्यांच्यावर फोकस लाव, सगळ्यासारखे ह्यांच्यावर लाव. वहिनी काय होतं माहिती का? हे बघा, देतो तो देव आणि राखतो तो राक्षस. आता इथं पैठण्या आहेत 3 चांगल्या, म्हणजे चांगल्या दर्जाच्या महागाच्या पैठण्या आहेत आणि इथं बायका आल्या का 1000-1500. आता मला सांगा 3 पैठण्या तुमच्यात वाटायच्या म्हणजे त्याचा रुमाल तरी होईल का? पण ज्या आऊट होतात त्यांच्यामुळे बाकीच्या जिंकतात, बरोबर की नाही? मग आता सगळ्यांना आऊटच करायचंय, त्याच्यातून जिंकणाऱ्या 3च आहेत. त्याच्यात तुमचा नंबर लागला त्याला मी काय करू? त्याची अपेक्षा नाहीच आहे की एन्जॉय म्हणून खेळायला आहे. क्या बात. खोटं बोलायचं नाही. वहिनी बक्षीस लागलं तुम्हाला, एखाद्या गरीब वहिनीला देणार का? हो देईन ना. काय क्या बात आहे, जोरदार, मोठ्या मनाची बिचारी, जोरात टाळ्या वाजवा. तर बरेचसे मला होमलिस्टमध्ये भेटलेले गिफ्ट आहे ना, मी गरिबांना दिले, ते पण फुकट, कोणाकडनं 1 रुपयाही न घेता. ए गणेश, आपल्याकडे गरीब माणसं भरपूर आहेत. हा, वहिनीकडे काय बक्षीस असतं तर घ्या. सध्या फक्त शिल्लक फ्रीज आहे, पाहिजे असेल तुला तर घेऊन जा. थांबा रे थांबा, किती मोठं वन आहे वहिनीचं बघा. तू ढुकले तुझं फ्रीज खराब झालंय का काय? इथे उपस्थित असणाऱ्या माता भगिनींपैकी फ्रीजची गरज कुणाला आहे का? या वहिनी, या 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 वहिनीचा नंबर आपण त्यांना देऊया आणि या बिचारीसाठी हात वरती करून जोरात टाळ्या वाजवा. क्या बात आहे. या वहिनी, अजून कोणाला पाहिजे होतं काय? हा, फ्रीज द्यायला तयार आहे, पण खरोखर ती माय माऊली जर गरीब असेल तर मी फ्री मध्ये देणार. अजून कोणी हात वरती केलता? या गरज कोणाला आहे? गरीब हा, पाठीमागं दोघींनी हात वरती केलता ना? या, एक तरी असेल ना, तिघींपैकी तुम्ही हात. या वहिनी बघा, तुम्ही तर आईस्क्रीम खातच वरती आले. असं खा या. अजून कोणी हात वरती केलता? हा, या वहिनी, या. अजून तुमची व्याख्या सांगा, गरीब म्हणजे नक्की कसं? गरीब म्हणजे आपण काय म्हणतो, ज्यांची आर्थिक परिस्थिती खूप नाजूक असते, त्यांच्या मिस्टरांचा पेमेंट कमी, की ती महिला हाऊसवाईफ आहे. जसं की आता इथे वर्किंग स्टेजवरती सगळ्याच महिला हाऊसवाईफ नाहीये. तर सांगतायत हो मी हाऊसवाईफ आहे, पण सध्याच्या आपण जर जगात बघितलं ना तर फक्त 25% फक्त महिला हाऊसवाईफ आहे. ठीक आहे. तुम्ही काय करता? माझा व्यवसाय असला गप्पी खानावळ. बिचारी मेहनत करणारी ना, खानावळीत लागत असेल ना, कष्ट करणारी आहे का नाही सांगा मला. हा, त्यांचं जर सॉफ्टवेअर इंजिनियर वगैरे असेल तर नाही. हा, आणि मिस्टर काय करतात? मिस्टर पण व्यवसाय करतात. असला दोघं पण येतात. खानावळी. ह्यांना देताल का मग तुम्ही? चालेल. वहिनी तुम्ही काय करता? तुमच्याकडे बघूनच म्हणले तर तुम्ही बया टापटीप मध्ये आल्या. त्या महिला गरीब म्हणजे गरीबच पाहिजे, तिला गरज पाहिजे, पण त्यांनी फ्रीज सोडला यांना. या वहिनी, तुमचं काय नाव आहे? पार्वती लक्ष्मण बरडे. शूटिंग चालू आहे ना आपलं? हा, चालू आहे ना. हा, चालू आहे शूटिंग. तुम्ही यांचा नंबर घ्यायचा, यांनी तुम्हाला फ्रीज यांच्या घरून तुम्हीच आणायचा. पण माझा नंबर घ्या, ॲड्रेस घ्या, समोर माझी मुलगी बसली, तुम्हाला माझा नंबर देईन. तुम्ही मला फोन करून एनी टाइम माझ्या घरी या. एक फ्रीज
एक म्हणजे तुमच्याकडे किती आहेत? दोन एक बस बस नाही नाही एकच एक मला बहिणीला लग्नात गिफ्ट करायचं म्हणून द्या. ठीक आहे ना बिचारीला एक फ्रीज दिला त्या जोरदार टाळ्या वहिनीसाठी झाल्या पाहिजे. असं देण्यासाठी सुद्धा आहे ना लय मोठं मन लागतं आणि ती वहिनीचं आहे एकदा जोरात टाळ्या वाजवा आणि आणि इथे आहे ना 21,000ची पैठणी आहे पहिली. मी म्हणेल गणपती बाप्पांच्या चरणी हात जोडून प्रार्थना करतो की याच वहिनीचा नंबर 1 यावा आणि या वहिनींना मानाची पैठणी मिळावी. चला जोरात टाळा. चला तुम्हाला फ्रीज भेटला वहिनी जातानी हां आलं तर खेळून द्या. नाही नाही तसं नाही बाई इथली पैठणी नाही चालतो तुम्ही चला पुढच्या गेममध्ये या जावा आपण चला. हां तुम्ही पण खाली जावा. तुमच्याकडे बघून तर प्रॉब्लेम झाला सगळा. वहिनी या विचारायला त्यांना तुम्हाला नक्की त्यांच्याबद्दल काय वाटतं खरं सांगा. त्या जेव्हा आईस्क्रीम खातात ना तेव्हाच म्हटलं या नक्कीच त्यांची परिस्थिती नाजूक नाहीये. बिचारी कार्यक्रमापासून आईस्क्रीम खाती 50 रुपयाची. त्यांचं राहणीमान टॉपटीपणा त्यातच लगेच समोरची व्यक्ती कळते किती सर्वसाधारण महिला आहे आणि किती त्यांना काय म्हणतात परिस्थिती किती नाजूक हे राहणीमानावर लगेच कळतं. बघा बिचारी करून असं करते थांब असू द्या काय प्रॉब्लेम नाही. जाऊ दे ना लोक तुम्हाला मोठं समजतात असू द्या काय फरक पडतो. चल रेडी 1 2 3 मळ्या तळ्या मळ्या तळ्या मळ्या तळ्या मळ्या 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 तळ्या 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 मळ्या तळ्या मळ्या तळ्या मळ्या. वहिनी तुमचं नक्की चाललंय काय? हा त्यांच्याकडे बघा. चला मळ्या तळ्या मळ्या तळ्या मळ्या. भैया वहिनी जीसीबी बोलवायचा का? दोन्ही पाय एकदाच पटकन उडी मारा सगळे जातात पण तुम्ही आता. चला मळ्या तळ्या मळ्या तळ्या मळ्या तळ्या तळ्या मळ्या तळ्या 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 मळ्या तळ्या तळ्या तळ्या. काका बिचारी जागेवर उभं राहिली. आता पटापटा उड्या नाही मारल्या तर अवघड आहे. कळत राहिलं तुम्हाला एक गोष्ट सांगू. ही तळ्यात मळ्यात गेम खेळताना तुमचं वजन 5 किलो कमी झालं तुम्हाला आनंद होईल का? दररोज 1 तास उड्या मारा तेव्हा होते बया या म्हणून. चला रेडी 1 2 3 मळ्या तळ्या मळ्या 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 तळ्या मळ्या तळ्या 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 मळ्या तळ्या मळ्या मळ्या तळ्या तळ्या. दोघी हा चला तळ्या मळ्या तळ्या मळ्या तळ्या मळ्या तळ्या मळ्या तळ्या मळ्या तळ्या 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 मळ्या तळ्या. कळायच्या वेळी टाटा तुझं तळ्यात मळ्यात तिकडे सुरी कर वहिनी टाटा. पुढच्या गेम मध्ये या तरी शेवटपर्यंत टिकल्या हीच लई मोठी गोष्ट आहे. चला 1 2 3 तळ्या मळ्या तळ्या मळ्या तळ्या मळ्या तळ्या मळ्या तळ्या मळ्या मळ्या मळ्या. हा 1 2 टाटा. तुम्ही मला एक वेळा उडीच नाही मारली. हा तुम्ही टाटा. चला 1 2 3 तळ्या मळ्या तळ्या मळ्या टाटा. तुम्ही दोघी तुम्ही शेवटी मळ्यात बोलत मी पुढे बोलतो टाटा. तुम्ही एवढीच नाही आली. तुम्ही पुढे आले नव्हते ना कशाला? पहिले आले नव्हते ना. आता टाटा नाही नाही आता आउट आहे. चला नाही झाले चला तुम्ही आउट आहे. तुम्ही दोघी आउट आहे ना. चला तळ्या मळ्या तळ्या मळ्या तळ्या मळ्या तळ्या मळ्या
वहिनी तुम्ही आऊट झाले तुम्ही मला सांगा नाही तुम्ही नाही चला रेडी चला तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात शेवटी तळ्यात बोलूया 1 2 3 टाटा या दोघी मी मगाशी म्हटलं फक्त गणपती बाप्पांना माझी विनंती आहे की बाबा याच वहिनींना पैठणी मिळू द्या. खरं तर तुमचं कौतुक झालंच पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजेत आणि आपल्याला मिळाल्या आहेत पहिल्या गेम मधून या 2 जोरदार टाळ्या. अजून मान्यवर लोक बाकीच्या पाठीमागे सारखं महिला बाकीच्या पहिल्या पाठीमागे त्यांच्या सोबत तुम्ही हा तरी बघा हे आज चेंडू पुढे इकडे ए ती बकेट काढ सुद्धा नगरसेविका आहेत काही सुद्धा इथे खेळायला आल्या जोरदार खेळा दोन्ही पाहिजे पहिल्यांदा कोण खेळणार हे काढ मग टायर रिंग काढ काय नाही खेळायचं नाही तर उखाणा रिंग काढ रिंग हे रिंग काढ बाजू हा उखाणा जन्मदिला मागे मी संसार केले तुझ्याने महेशनाचं नाव घेते पण लिहायला जाईल क्या बात है जोरात टाळ्या वहिनी सांगायला पाहिजे वहिनी बघे थोडी लांब दिली इथे ठेवतो जर त्याचा चेंडू पाहिला ना तर 20 रुपये सावणी पैसे नाही आणली पुन्हा या तुम्ही आणि तुमच्या हाताने आणला नाही चला रेडी त्याच्यामध्ये चेंडू टाकायचा वादा रहा प्यार से प्यार का ताई खूप छान वाटलं तुम्ही खेळात धन्यवाद ताईंना घाई असणार असं ताई थांबल्या एकदा जोरदार टाळ्या ताई सांगायला पाहिजे चला रेडी ताई आता तुमचा नंबर आहे यायला लावून ताईंना पण होता ना हा लालमणी तोडले काळ्यामणी जोडले संतोष राहण्यासाठी आई वडील सोडले क्या बात है जोरदार टाळ्या आपल्याकडे वहिनीसाठी सुद्धा चला छोड़ेंगे न हम तेरा साथ तो साथी मरेंगे हम छोड़ेंगे न हम तेरा साथ तो साथी
मी शिकवतो, काही प्रॉब्लेम नाही. हा. पेरूच्या बागेत पोपट आले गमतीला, यांचं नाव देते सुवासनीच्या पंक्तीला. पेरूच्या बागेत पोपट आले गमतीला, सागररावांचं नाव घ्यायचे सुवासनीच्या पंक्तीला. क्या बात आहे. जोरात टाळ्या वेळीसाठी सुद्धा. चला एक लाईन कळते का? एक लाईन. चला यांच्या पाठीमागे लाईन करा, यांच्या पाठीमागे लाईन करायची. ज्या लाईन मध्ये नाही त्यांना चेंडू दिला जाणार नाही का खाली जाते ना. एक लाईन यांच्या पाठीमागे लाईन करायची. चला पाठीमागे. चला एक लाईन करा. तुमची मागे एक लाईन आहे का? मध्ये या लाईन मध्ये या. हा चला पाठीमागे थांबा. एक लाईन मध्ये यायचं. वहिनी चला पाठीमागे. देतो आम्ही. चला पाठीमागे जाऊ. चला एक लाईन करा. लाईन करा. हा या लाईनला गेले तुम्ही आणि आऊट झालं, खेळून झालं की इकडनं खाली जा तिकडनं. चला एक चला रेडी म्युझिक. हा एकीला निवडला ना की मग दुसऱ्याने डान्स नाही करायचा, फक्त टाळ्या वाजवायचा. मग या डान्स करतील. मग मी पुन्हा सांगेल तुम्हाला तुम्ही करायचं. या रेडी घ्या. आणि हे बघा हे दोन सॉन्ग दिसते का? या दोन्ही सॉन्गच्या मध्ये डान्स करायचं. इकडे येऊन
गणेश पुष्प बडबडे दया पुष्प बडबडे याच्या पुढे येत नाही तुम्हाला काय झालं हा. तुम्ही काय सीआयडी नाही बघता मग काय आहे तुमचं काय तुम्ही असा मध्ये गजरा पुष्प बडबडे बाबा येतो हा चला गणेश विजय व्हायला कमी काळा वाजताय हा वाजता चला सेमीफायनल मध्ये गणेश गाणं कळालं तर डान्स करा पहिलं तर बघितलं टाळ्या वाजवा टाळ्या त्या बात मला किती टाळ्या वाजल्या जाऊ सेमीफायनल मध्ये टाळ्या चला सेमीफायनल Once more. Once more नाही. तुम्हाला माझी म्हणजे आमच्या कार्यक्रमाची फीस माहिती आहे का? नसेल माहिती तर रमेश्वर आणि तर कुठल्याही सोशल मीडियावरती सर्च करा माझा नंबर मिळतो एकदा ऑफिसला आमच्या कॉल करा मग वन्स मोरची किंमत तुम्हाला मिळेल वेटिंग सेम बँकेमध्ये जाऊ चल रेडी हां लड्डू मुझसे अवतारी संचारी देवरा लड्डू मुझसे अवतारी संचारी देवरा संचार माणूस लड्डू मुझसे अवतारी संचारी देवरा लड्डू मुझसे अवतारी संचारी देवरा संचार माणूस आवडे लड्डू प्यार आवडे लड्डू प्यार सेमीफायनल मध्ये घ्या ओ प्लीज सागा सागा श्रीमंत सागा सागा
विजय सरांना विनंती आपण स्टेजवर घ्यायचं. विजय सर आधी थांबून घे, पण स्टँड बघ आधी थांबून घे सगळ्यांना एका लाईनला. भिडेवाला हा चित्रपट एक नव्या पद्धतीने पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे की त्या 6 मार्चला हा चित्रपट सर्वत्र महाराष्ट्रामध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये हे कलाकार आहेत, या कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आणि खरं तर आज या चित्रपटाचं प्रमोशन असं काही प्लॅनिंग नव्हतं, परंतु माझा जेव्हा भावाचा मित्र आहे निखिल निगडे, तो या चित्रपटामध्ये भूमिका करतो, सेकंड लीडला तो आहे. आणि त्यांनी सांगितलं की दादा असा तुमचा जर कार्यक्रम असेल तर आम्ही चित्रपटाचं प्रमोशन करायला येतो, पण मला असं वाटतं की तुम्ही या सगळ्यांनी, म्हणजे माझा मित्र या चित्रपटात आहे म्हणून नाही, पण सर्वच कलाकारांनी या चित्रपटामध्ये अतिशय उत्तम भूमिका केलेली आहे. त्याच्यामुळे येत्या 6 तारखेला हा चित्रपट सर्वत्र महाराष्ट्रभर रिलीज होतोय. सगळ्यांनी चित्रपट गृहात जाऊन बघायचा आहे. तर हा चित्रपट आम्ही चित्रपट गृहातच जाऊन का बघायचा, या चित्रपटाची अभिनेत्री नेहा सोनवणे ही 2 मिनिटात आपल्याला सांगेल, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. सर्वांना नमस्कार. हा चित्रपटगृहात जाऊन का बघायचा, तर आमच्या जनरेशनला साधू ज्योतिबांच्या विचारांची खूप गरज आहे. हा असा खूप सुंदर संदेश आम्ही द्यायचा प्रयत्न केला आहे आणि मग तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल आणि नक्की तुम्ही 6 मार्चला हा मूवी बघा. थँक्यू. सम्राट शिरोळे, अजित शिरोळेचा मुलगा आहे का? या चित्रपटाचे दिग्दर्शक अजितजी शिरोळे यांनी अनेक चित्रपट, थापाड्या असेल, आले माझ्या राष्ट्र असेल आणि आता हा भिडेवाडा हा चित्रपट केलेला आहे. माझी याची ओळख नव्हती सम्राटची. हा खूप मोठे दिग्दर्शक आहे, त्यांचा मुलगा आहे. का जोरदार टाळ्या द्यायला पाहिजे सम्राट. सम्राट तुझी भूमिका आहे का? आहे. नमस्कार सर्वांना. भिडेवाडा जाती पलीकडची माणसं, जसं हा चित्रपटाचं नाव आहे तसंच या चित्रपटाचा विषय की सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांचं काम कोणत्याही विशिष्ट वर्गासाठी नसून ते पूर्ण समाजासाठी होतं आणि ती जाती पलीकडची माणसं होती. सो असा विचार आपण आत्ताच्या पिढीला घेऊन हा चित्रपट बनवलाय. सो मी तुम्हाला आवाहन करेन, विनंती करेन की तुम्ही हा चित्रपटगृहात जाऊन बघा. येत्या 6 मार्चला संपूर्ण महाराष्ट्र प्रदर्शित होत आहे आणि या चित्रपटात आपण एक रॅप सॉन्ग घेतलेला आहे जे आताच्या यंग जनरेशनला सगळ्यात जास्त आवडेल. सो मी प्लीज साऊंड दादांना विनंती करेन. सगळ्यांनी माझ्यासोबत टाळ्यांनी साथ द्यायची सॉन्गला. जे दोघांनी मिळून केलं ते लाभून नाही जमलं. हाती कवडे शस्त्र तरी सिंहासन हातलं. आणि देह जाईल पाठी तुला लढा नाही थांबणार. घडवलं भविष्य याच पुढे नाव सांगणार. भिडेवाडा बोलतो अज्ञानाचा नाश होणार. पुढे नाव म्हणजे तसे शोधत समाज होणार. शिक्षण शस्त्र अन्यायाचा नाश होणार. सावित्री ज्योतिबा आणि क्रांतीचं राज होणार. भिडेवाडा बंड, भिडेवाडा भूत, भिडेवाडा कष्ट, भिडेवाडा झूट. जिथे ज्ञान क्षेत्र तिथे अन्याय झुकून गेला. भिडेवाडा नाव नाही क्रांती करून पुण्याच्या मातीला लागली आग. धर्माच्या भिंतीवर विचाराचा बाप आहे. शिकली तर बापाचा चुकीचा समाज. तरुण पेटली ज्योतिबाने शिक्षणाची वाट. अज्ञानाच्या अंधारात पेटली क्रांतीची आग. 9 मुली 2 कोटी होते स्वप्न विशाल. तुझा इतिहास घडला भारताचा इतिहास. म्हणजे शाळा एक कॉलेज एक पदवी आता. देह गेला मातीला विचार केले मधल्या समाजाच्या जीवनाचे रोज जवळ. शस्त्र नाही अस्त्र नाही हाती होती कलम. नाती होती सोडून गेला होता तो स्वतःवर. नंतर सुटलं पण सुटला नाही. पण नशीब पुण्याने नाव तिचं सावित्री खरंच. शेणाने जंगलाचा मार तिला पडत होता तरी पण झगडत अशी दिली होती लढत. सम्राट तुझ्या नावाप्रमाणे तुझ्या ताकद आहे बाबा. कसली ताकद लावली, एनर्जी लावली. जोरदार काय याच्यासाठी झालं पाहिजे. धन्यवाद आणि तुमच्या चित्रपटाला शुभेच्छा. मी म्हणतो की सगळे प्रेक्षक या चित्रपटगृहातच जाऊन बघतील. आपल्या सर्वांची आभार. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आला. इथेच तुम्ही थांबायचं स्टेजवरती. पुढच्या सोडात तुम्ही खेळायला आला, पुढच्या सोडून बसला. इकडे बसा तुम्ही सगळ्या मांडीवर. आता आपण तुमच्या हातात बक्षीस वितरण करणार आहोत, त्याच्यामुळे इकडे बसायचं. चला पहिली इथे कंबर, डोकं, कंबर, डोकं, कंबर, डोकं, कंबर, डोकं.
ह्याचा फोटो ह्यांचाच आहे वाटते तुमचाच फोटो बालपणीचा मग एवढी कशी ओढ लागली तुम्हाला हा चला कंबर डोकं कंबर डोकं कंबर डोकं कंबर कंबर तुमची कंबर होते डोकं कुठे येते का चला कंबर डोकं कंबर डोकं बेसिक ज्यांच्याकडे तुम्हाला तुम्ही खाली जा तुमचं भांडण तुम्ही ठेवायचं चला कुणी मी एक जण थांबला चला चला खाली जा ज्यांच्याकडे पुन्हा आले खाली जा ज्यांच्याकडे पुन्हा आले चला खाली जायचं खाली तुमच्याकडे पुन्हा नाही हा चला खाली पुन्हा कुणाकडे दाखवा पुन्हा दाखवा होईल पुन्हा चला खाली चला खाली काय झालं तुमचं हा इथे याला किती दिवस पुन्हा आहे चला थांबा थांबा चला हा तुम्ही थांबवा पुढे थांबवायचं नाही बाबा डिस्टन्स डिस्टन्स ठेवा चला हा नाही चला ठेवा चला उभ्या हा नाही कोण तिकडे करा हा चला कंबर डोकं कंबर डोकं कंबर पुढ्यावर बसता का पुढ्यावर इकडे सरका पलीकडे जरा सरका इकडे सरका तिकडे सरका अजून थोडं सरका वेळ दोन तिकडे सरका अजून सरका अजून सरका वेळ थोडं सरका बस आता पुढ्याकडे बघायचं नाही तिरके का पुढे हा चला कंबर डोकं पुढे बघायचं वेळी कंबर डोकं कंबर डोकं कंबर डोकं कंबर 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 डोकं कंबर डोकं कंबर कंबर डोकं बिस्किट हा काय बरं विंग इथे हे बघा हा विंग तुम्ही हा असं नाही ना आता नाही मानतो ते बिचारी कुणीतरी जिंकणार कुणीतरी हरणार ना चला इकडनं जाऊ वहिनी तुम्ही चला उठा वहिनी चला टाका पुढे खाली टाका आणि बाहेर चला चला म्युझिक जवानी छुपाओगे रानी भागो पळायचं स्टॉप नाही पळायचं कंटिन्यू राव मारत राहतो वो सिकंदर ही दोस्ता कहना है बारी को जितना मेरा है जो सकता है वो बहुत ऊपर कोई करते काहे वो हमें मेहमानों के बीच में मना क्यों करेगा क्या जिगर चाहे तो छोड़ दे अपनी से आए अपने बच्चे रहना लेना मी बिस्किट म्हणलं नाही त्या मातेच्या जोरात टाळ्या वाजल्या. हिच्या डोक्यातून मागायची किंमत मिळणार नाही. खरं तर तुम्हाला कार्यक्रम आवडतोय ना मग आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका समाज विकास विभागाच्या वतीनं अशी
आपली यात्रा आहे, यात्रेच्या निमित्त असा कार्यक्रम आहे. तर त्या या ठिकाणी पदाधिकारी मान्यवर आलेले आहेत. माझ्याकडे विनंती आहे की आपण स्टेजवरती येथे आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी बक्षीस देणार आहोत. समाज विकास विभागाच्या अधिकारी मॅडम आहेत, त्यांना विनंती की आपण व्यासपीठावरती यायचे. एकदा जोरात टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. चला, ज्या आऊट झालेल्या वेळी त्यांना बक्षीस द्यायचं. चला पुढे कसा तुम्ही जायचं. चला तुम्ही चला चला चला. तेरी आँखों का यो काजल मन करे सकोरी घायल रोज हंस आए मेरा दिल धड़का बेपायल तुम्ही जिंकला. और पहली बार मिले हैं मिलते ही दिल में कहा प्यार हो गया तुमने प्यार से देखा जब से मुझे मेरा दिल बेकरार हो गया पहली बार मिले हैं मिलते ही दिल में कहा प्यार हो गया तुमने प्यार से देखा जब से मुझे मेरा दिल बेकरार हो गया बया वहिनी तुम्ही तर स्विमिंग पूल मध्ये उडी मारल्यासारखी उडी मारली. उभा राहा, चला उठा. वहिनी तिकडनं बक्षीस द्या. चला तुम्ही जिंकला. चला उठा लवकर. थांबत नाही की हा. चला तुम्हाला तुला इथे टाका मध्ये टाका. चला टाका टाका द्या इकडे. चला बीर असू असू. चैत्र पौर्णिमेचा भाग भक्ताचा उभ्या राहा, उभ्या राहा. मी उभ्या राहा. चला 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 उभ्या राहा. या वहिनी आहेत 3 पैठण्यांच्या 3 मानकरी. एका जोरात टाळ्या. पहिल्यापासून जे लोक पहिल्यापासून आहेत त्या लोकांना कळलं असेल की मी गणपती बाप्पांकडे प्रार्थना केली होती या वहिनीला बक्षीस मिळावं. खूप खूप धन्यवाद. ज्या दुसऱ्या वहिनी आहेत का ज्यांना या फ्रीज द्यायला त्या वहिनी आहेत का? नंबर घेतला का नाही घेतला? त्या खरंच देणार आहेत तुम्हाला. विजय सर 1 मिनिट या. तुम्हाला एक महत्वाचा विषय सांगायचा आहे. कार्यक्रम सुरू होताना म्हणजे या वहिनी आमच्या बऱ्याच कार्यक्रमात आल्या. मी सांगितलं ओळख करून दिली. त्या वहिनी म्हणल्या मला कार्यक्रमात खूप बक्षीस मिळाले, माझ्याकडे 2 फ्रीज आहेत. तर त्या म्हटल्या की मला गरजू आणि गरीब वहिनींना ते 1 फ्रीज द्यायचंय. हां 1 फ्रीज द्यायचंय. आणि इथे तेव्हा त्या बाळ त्यांच्याकडे आहेत, त्या वहिनी गरजू आहेत, त्यांना गरज आहे फ्रीजची. या वहिनीने कबूल केलं की मी त्यांना फ्रीज देणार. त्याच्यामुळे आता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आमचे विजय उल्पे सर सुद्धा असेच आहेत, सगळ्या हाताने दुसऱ्याला मदत करतात. म्हणून मी फक्त सरांना पुढे बोलवलं. चीज नाही तर कुणाच्या मुलांना शिक्षणामध्ये अडचण आली किंवा पालिकेतलं कोणाचं अडलं तर त्यांना सुद्धा मी मदत करते. क्या बात आहे. जोरदार टाळ्या वहिनीसाठी. तुमचं नाव सांगा वहिनी. ज्योती राजेंद्र कोल्हे. जोरात टाळ्या. चला पुढे मध्ये टाका. आता 1 मिनिटात गेम संपणार आहे. टाका पुढे मध्ये टाका. हां चला पळत राहायचं आता. पळा जोरात पळा. आता पहिला दुसरा तिसरा.
चला या वहिनी 3 नंबरच्या पैठणीचा मान केले त्याला जोरात टाळ्या वहिनीचे केला पाहिजे. चला वहिनी तिथे थांबायचं काय करतो. चला पुरामध्ये जा उभ्या राहा परत पळा. चला तुम्ही तिकडे जा. म्युझिक तुम्हाला आनंद जेवढा झाला नाही ना तेवढा सगळ्यात जास्त या प्रेक्षकांना आनंद झाला. त्या बात वहिनी तुम्ही पण स्टेजवरती या कुठे गेल्या त्या फ्री चंदा करणार आहेत या वेळी स्टेजवरती. चला आता आपण 3 पैठण्या देणार आहोत. 3 पैठण्या घेऊन यायचं. 3 नंबरची पैठण सर 3 नंबरची कुठली नाव सांगा. नाव कसं वाटतंय आता 3 नंबरच्या पैठणीचा मान केली. क्या बात आहे. जोरात टाळ्या पैठणीसाठी झाल्या पाहिजे. तुम्हाला सुंदर अशी पैठणी या महिन्याला चंद्रभागे तारी पंढरी चंद्रभागे पंढरी विठुरायाची नगरी चंद्रभागे पंढरी चंद्रभागे पंढरी चंद्रभागे आणि त्याचप्रमाणे भिडेवाडा चित्रपटाची अभिनेत्री सोनवणे तिलाही विनंती की आपण पुढे यायचं की हा सोनवणे आपल्या शुभास्ते आपण 2 नंबरचे पैठणी आहोत. तुमची बहीण कुठे कुठे तुमची मैत्री बोला. आरती पाटील बोल या हो वहिनी या स्टेजवरती या वेळा तुमची मैत्रीण तुमच्यासोबत पैठणी केला या. रडू नको बाळा तुमच्या मैत्रिणीची इच्छा ती पैठणी माझ्या मैत्रिणीच्या खात्यावर तुम्ही बाजूला या. तुम्ही दोघींच्या मध्ये जा. दोघींच्या मध्ये जा. तुम्ही या पैठणी त्यांच्या खात्यावर दोघी माझ्या त्यांच्या खात्यावर त्यांची इच्छा आहे त्यांना यांच्याकडून पैठणी भिडेवाडा चित्रपट ज्यांनी दिग्दर्शित केला त्यांचे सुपुत्र सम्राट शिरोळे यांच्या शुभास्ते आपण पैठणी देणार आहोत. सगळ्या साड्या मुलचंद करून आणलेल्या आहेत आणि साडी बघा सगळ्या साड्या या पैठण्या आहेत आणि ही आहे मानाची पैठणी. सगळ्यांचा जोरात टाळा आला पाहिजे. कशी पैठणी आणि खरं तर वहिनी हा तुमचा मोठेपणा आहे आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद आहे तुम्हाला. मी त्या गणपती बाप्पांना विनंती केली की या वहिनीला पैठणी जाऊ दे. तर ही पैठणी खरोखर त्यांना गेली आहे आणि त्यांच्याकडून एका वहिनीला त्यांनी फ्रीज घेऊन केला आहे. त्याच्यामुळे त्या जोरदार गाणं त्यांच्यासाठी झाला पाहिजे. भाऊजी रमेश शिरोळे सरांची ओळख आहे पण सम्राटची ओळख नव्हती आणि वहिनीची ओळख नव्हती. शिरोळे सरांच्या मिसेस या ठिकाणी आल्या तर मुलांना सांगितलं की आईच्या शुभास्ते काय हरकत नाही. चला
स्फटिकामध्ये तुम्ही बाजूला या वेळी, तुम्ही बाजूला या. सगळ्या अधिकाऱ्यांच्या हस्ते आणि या वहिनीच्या शुभ हस्ते ही पैठणी जाते. सगळ्यांच्या जोरात पुढे या. तुम्ही इकडे या. हा तुम्ही इकडे या, इकडे. त्या दोघी नाही करू पाहिजे, तुम्ही सगळे इकडे या. मॅडम कांबळे मॅडम या मी. सगळ्यांनी पुढे यायचं. एक फोटो आपण घेऊया. चला. गप्पा गोष्टी रंजक खेळ कार्यक्रम सादर करताना माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला आपला लहान डोळा समजून माफ करा. तुम्ही इकडे स्टेजवर द्या, तुम्हाला बिस्किट पुढे द्यायला लागेल. मानाच्या महिलांना मानाची पैठणी तर मिळालेलीच आहे, तर त्यांचा अजून एक मान असा तरी फॉलो करा आणि नक्कीमध्ये पार्टिसिपेट करा. आणि रमेश दादा तुमचे मनापासून धन्यवाद. आणि रमेश दादांना पण आपण चित्रपटाच्या प्रिमियरला आमंत्रण सर्वांसमोर देतो. धन्यवाद. 3 वेळा आमंत्रण आलं आहे मला. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, पूर्ण टीम झाली. थँक्यू सो मच. हां थांबा ना, फोटो घ्यायला थांबा. विजय सर एक मिनिट अजून एक फोटो घ्यायचा. या ना कांबळे मॅडम या ना. अरे बापरे, तुम्ही पाठीमागे मला वाटलं गेले का? अभिनेत्री पाठीमागे राहिली. या सर, या विजय सर या.